नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं भटकंती या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत मुंबईच्या प्रसिद्ध वीर माता जिजाबाई भोसले उद्यानमध्ये, म्हणजेच आपल्या झूमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेंग्विन, वाघ, बिबट्या, हिप्पो, कासव आणि अनेक सुंदर असे पक्षी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्ही बघितलं असेल एंट्रीला तुम्हाला तिथे पार्किंगची जागा आहे। जर तुम्ही तुमच्या टू व्हीलर फोर व्हीलरने येत असाल तर तुम्ही तिथे पार्क करू शकता। त्याच्यानंतर बाजूलाच तिकीट काउंटर आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ऑनलाईन तिकीट काढा। ऑनलाईन तुम्ही इझिली काढू शकता, म्हणजे तुम्हाला रांगेत उभं राहायची गरज पडणार नाही। आम्ही ऑनलाईनच काढलेलं आणि डायरेक्ट गेलो। तर हे आहे एंट्री। तर इथे तुमचं तिकीट चेक होणार, तुमच्या बॅग्स चेक होणार। ह्याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिकची बॉटल अजिबातच अलाउड नाही, असेल तर ती तिथेच काढून टाकतात। तर सगळ्यात पहिले आपल्याला दर्शन होतं काळा घोडा ह्या शिल्पाचं। त्याच्यानंतर आपण आलो आहोत पक्ष्यांचे नंदनवन। किती सुंदर इंटेरियर केलेलं आहे, खूप सुंदर। ह्यांनी ज्या एंट्रीज बनवल्या आहेत ना, खूप सुंदर बनवल्या आहेत। म्हणजे असं वाटतं आपण असे वेगळीकडे कुठेतरी चाललेलो आहोत। आणि सगळीकडे असे मस्त हिरवे हिरवे झाड। ही बघा एंट्री, असे झिगझॅगमध्ये पूल केला आहे पक्ष्यांच्या तिकडे जाण्यासाठी। तर खूप सुंदर बघा, खूप सुंदर। असं वाटतं आपण कुठेतरी वेगळीकडे चाललो आहे। हे जे न्यूली आता रिनोव्हेट केलं आहे काही वर्षा अगोदर, तर खूप सुंदर रिनोव्हेशन केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत। हे बघा, हा एक आणि बरं प्रत्येक पक्षाचे नाव तिथे बोर्ड दिलेलं आहे। नाव, त्याची काय खासियत आहे ते सगळं तिथे दिलेलं आहे। आय थिंक हा मकाऊ आहे। खूप सुंदर कलरफुल पक्षी आहे, खूप सुंदर होता हा, मला खूप आवडलेला। त्याच्यानंतर हा आहे ग्रे पॅरट, ग्रे आणि रेडचं कॉम्बिनेशन, खूप सुंदर। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कासव। यस, कासवच्या पण 2-3 जाती तिथे होत्या। हे बघा, हा याच्या पाठीवर असं स्ट्रक्चर आहे आणि जो पुढचा आहे ना तो असा प्लेन असणार आहे। तर पोरांसोबत जर तुम्ही येत असाल ना तर फुल मजा आहे, मुलांना खूप आवडेल, खूप आवडेल। तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांच्याबरोबर तुम्हाला जायचं आहे त्यांच्याबरोबर शेअर पण करा। आणि नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे अस्वल। यस, बघा किती सारे केस आहेत त्याच्यावर आणि केवढा मोठा दिसतोय। ॲक्च्युली सगळे प्राणी झोपलेले, पण मग आम्ही पुन्हा थोड्या वेळाने येऊन बघायचो, अरे उठला का। आणि तिथली गर्दी बघितली की कळायचं की अरे हां, हा प्राणी उठला, मग चला पळा तिथे, असं चाललेलं। आणि बघा इथे बघा तुम्ही इंटेरियर बघा, एंट्री बघा, म्हणजे किती सुंदर केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी असं वेगळं। आता इथे तुम्हाला बिबट्या दिसणार, हे बघा त्याच्याबद्दल असे बोर्ड लिहिलेले, त्याच्या अंगावर कसे चट्टे असतात, काय हाईट, किती किलोमीटरपर्यंत धावू शकतं, असं सगळं तिथे दिलेलं आहे। हे बघा बिबट्याचं दर्शन। येस, हां, केवढा मोठा। 2 की 3 बिबटे होते, पण हा एक फिरत होता, एक मस्त झाडाखाली शांतपणे झोपलेला होता। बघा, खूप जवळून आपल्याला दिसला आहे तो। आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलो हिप्पो, पाणघोडा। खूप मोठा प्राणी असतो, याला पाण्यात राहायला खूप आवडतं आणि हा काहीतरी मिनटं श्वास न घेता राहू शकतो। हे सगळी इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे हिप्पोच्या बाबतीत। आणि मग हिप्पो नंतर तिथे समोर थोडंसं गेलं की तिथे आहे माकड। येस, माकड, नटखट बंदर। आणि हे सगळे माकड मँगो खात होते बरं का, हे बघा तुम्हाला दिसत असेल। आणि तिथूनच नंतर परत येताना तिथे एक छोटासा कॅफे आहे, त्याच्याच बाजूला वॉशरूम आहे, लेडीज जेंट्स दोन्ही पण। तर तुम्हाला काय भूक लागली असेल तर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता। म्हणजे तुम्हाला इथे फक्त स्नॅक्स मिळणार, कोल्ड्रिंक वगैरे असं मिळणार, आईस्क्रीम। तर हे आहे एक रेस्टॉरंट आणि एक पुढे पण आहे। आणि ही बघा कसली गर्दी असेल, गेस गेस गेस। येस, टायगर। आता आपण बघतोय टायगर, बघा मस्त तो स्विमिंग करतोय, मस्त पाण्यामध्ये आलेला। ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदा बघितलं त्यावेळेस हा कुठेतरी दूर झोपलेला झाडाखाली। मग नंतर आम्हाला ही गर्दी दिसली, मग आम्ही धावत आलो की अरे वाघ आला वाटतं। आणि बघा खरंच वाघाचं एवढ्या जवळून दर्शन आम्हाला झालं ना, ओ माय गॉड, खूप मजा आली। आणि मुलांना तर खूपच मजा आली, बघा किती जवळून दिसतोय। आणि इतका तो या पाण्यामध्ये इकडून तिकडे चक्रा मारत होता ना, तर खूप वेळपर्यंत आम्ही या टायगरला बघत होतो, आणि ते पण एकदम जवळून। बघा, ओ माय गॉड, केवढा मोठा।
आणि केवढा आकर्षक प्राणी आहे, किती ताकदवान असेल तो. आणि गर्दी बघा, गर्दी. आणि हा ताकदवान प्राणी बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत सुंदर आणि क्यूट असे हरिण, जे खूप छान आणि शांत असतात आणि हे ग्रुपमध्ये राहतात बरं का. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत मुलांच्या आवडीच्या सेक्शनमध्ये, म्हणजेच पेंग्विन बघायला. येस, बघा पेंग्विन. पेंग्विन सहसा थंड प्रदेशात राहतात, पण इथे त्यांच्यासाठी खास वातावरण तयार केलेलं आहे. फुल एसीवाला ॲटमॉस्फिअर क्रिएट केलेलं आहे आणि तिथे नेहमीच क्लिनलीनेस असतो. आता आम्ही गेलेलो तेव्हा पण तिथे क्लिनिंग चाललेली. तुम्हाला इथे हे बघा स्टाफ दिसेल, सगळं क्लीन करत आहे. जे पेंग्विन वर येतात त्यांना लोटून देत आहेत, म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये राहा. आणि ते पाण्यामध्ये खूप फास्ट होतात बरं का, आणि खूप चालताना खूप क्यूट दिसतात खूप. हे पेंग्विन छोटे छोटे होते. आम्ही तेव्हापासून इथे येतो आणि दरवर्षी आम्ही एक ट्रिप ही मुंबई झूला करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त टाईम पण लागत नाही, तुमचे पैसे पण जात नाही आणि भायखळा स्टेशनच्या एकदम बाजूलाच आहे. तुम्हाला जास्त ट्रॅव्हलिंगची झंझटच नाही आहे असं बोलाल. बघा किती क्यूट पोहत आहेत ते, पाण्यामध्ये स्विमिंग करत आहेत. वॉव. आणि पेंग्विन बघितल्यानंतर ह्या रेस्टॉरंटमधून तुम्हाला बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे. जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही इथे ऑर्डर देऊ शकता. म्हणजे इथे तुम्हाला प्रॉपर असं खायला मिळेल, जसं पावभाजी, छोले भटुरे, नूडल्स वगैरे असं मिळेल. आणि त्याच्यानंतर हा सेक्शन होता क्रोकोडाईलचा. हे पण खूप सुंदर म्हणजे इंटिरियर केलेलं आहे. खाली वर असे 2 ठिकाणी क्रोकोडाईल्स आहेत, पण सध्या ते बंद होतं. त्याच्यानंतर आपण आलो आहे जॅपनीज गार्डनला. हे गार्डन इतकं सुंदर आणि क्लीन होतं आणि इतकी ग्रीनरी होती इथे. हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर. आणि हे जे छोटे छोटं पॉन्ड आहे, ह्याच्यामध्ये खूप सारे फिशेस होत्या, छोटे छोटे फिश होत्या. पण मुलांना सांभाळू ना, कारण की हे बघू शकता तुम्ही, इथे खूप मोठा गॅप आहे. हे जे लोखंडाचं रेलिंग काय असं ते केलेलं नाही आहे व्यवस्थित, मोठा गॅप आहे, त्याच्यामुळे मुलांना सांभाळून. आणि त्याच्यानंतर इथे आहे एक गार्डन, जिथे अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज मुलं करू शकतात. स्लायडिंग आहे, झुले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर इथे मुलं छान खेळू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठे आहात हा तुम्हाला असा मॅप दिलेला असेल, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्याच्या पुढे काय, कुठे कसं काय जायचं. त्याच्यानंतर मला एक आवर्जून सांगावं वाटतं, इथे इतकी जुनी आणि इतकी खूप मोठी झाडं आहेत. तुम्ही आता बघू शकता केवढं मोठं झाड आहे, केवढं जुनं असेल. तर खूप छान आणि शांत असं हे झू आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.